वेलकम स्टुडंट. सो लास्ट लेक्चर आपण बघितलं होतं व्हर्टिकल डिफ्लेक्शन सिस्टीम. त्याच्यामध्ये काय होतं, जस्ट रिकॉल. ॲट्युनेटर, इनपुट सिग्नल जो आपल्याला डिस्प्ले करायचा आहे. त्यानंतर ॲम्प्लिफायर, दोन ॲम्प्लिफायर, प्री आणि मेन. त्यानंतर डिले लाईन आणि त्यानंतर व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेटला ते सिग्नल गेलं. ओके, तर ह्या लेक्चरला आपण बघूयात हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन सिस्टीम. व्हर्टिकल हलवायचं काम, इलेक्ट्रॉन बीमला व्हर्टिकली हलवायचं काम कोणाचं आहे? व्हर्टिकल डिफ्लेक्शन सिस्टीमचं. आणि इलेक्ट्रॉन बीमला आता हॉरिझॉन्टली हलवायचं आहे, असं हलवायचं आहे, ते कोणाचं काम आहे? हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन सिस्टीमचं. ओके, तर सर्वप्रथम जे जे कंपोनंट्स आपल्याला CROच्या ब्लॉक डायग्राममधले माहीत आहे ते आपण बघूया. सॉरी. तर व्हर्टिकल डिफ्लेक्शन सिस्टीमचं आउटपुट हे कुठे जाणार आहे? अल्टिमेटली कुठे जाणार आहे? व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेटला. करेक्ट. त्याच्या अगोदर काय होतं? हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर. सेम दोन ॲम्प्लिफायर ते यूज केले, हॉरिझॉन्टल प्री ॲम्प्लिफायर आणि हॉरिझॉन्टल हे आहे मेन ॲम्प्लिफायर. त्याच्यामध्ये आपण कोणतं टाईप यूज केलं आहे? पुश पुल टाईप ऑफ ॲम्प्लिफायर. हे तुम्हाला अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्समध्ये असेल. तर हॉरिझॉन्टल प्री ॲम्प्लिफायर आणि हॉरिझॉन्टल मेन ॲम्प्लिफायर. ओके, हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायरला इनपुट देण्याचं काम कोणाचं आहे? टाइम बेस जनरेटर. आठवतंय? टाइम बेस जनरेटर, ऑल्सो कॉल्ड एज स्वीप जनरेटर. त्याला दुसरं नाव काय? स्वीप जनरेटर. त्या टाइम बेस जनरेटरमधून आपल्याला जो सिग्नल भेटलो ते कोणतं होतं? सॉटूथ सिग्नल. सॉटूथ बघा, सॉटूथ सिग्नल असं आहे. याला सॉटूथ जनरेटर पण म्हणतात. कोणाला? टाइम बेस जनरेटरला सॉटूथ जनरेटर और स्वीप जनरेटर. ओके, आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो आहे हा. तर इथे आपण स्विच हा मेन डायग्राममध्ये दाखवला नव्हता, पण हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन सिस्टीममध्ये आपण तो बघत आहोत. इथे आहे स्विच. हे स्टँड्स फॉर स्विच, जो पोझिशन 1 आणि पोझिशन 2 मध्ये स्विच होणार. 1 पासून 2 पर्यंत आणि 2 पासून 1 कडे. ओके, इथे आहे इनपुट सिग्नल. अगोदर आपण तो कुठे देतो? ॲट्युनेटरला. इनपुट सिग्नल जाणार आहे ट्रिगर सर्किटला. इथे दाखवलं नाही आपण. इथे काय असणार आहे? ट्रिगर सर्किट. ट्रिगर सर्किटून तो कुठे गेला? ट्रिगर सर्किटून तो कुठे गेला? टाइम बेस जनरेटर. आणि याचा आउटपुट कुठे जाणार? हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर आणि त्यानंतर हॉरिझॉन्टल प्लेट. कळलं सर्वांना? इनपुट सिग्नल, ट्रिगर सर्किट, स्वीप जनरेटर, हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर आणि हॉरिझॉन्टल प्लेट. ओके, तर याच्यामध्ये आपण जे भानगड आहे ते आहे या स्विचमध्ये. आणि ह्या स्विचमुळे तो पोझिशन 1 कडे पण थांबू शकतो किंवा आपण त्याला 2 कडे पण आणू शकतो. तर डिपेंडिंग ऑन दॅट देअर आर 2 मोड्स. तर स्विच कुठे आहे त्याच्यावरून 2 मोड असतात. एक आहे XY मोड, दुसरा आहे नॉर्मल मोड. बघा, नॉर्मल मोडमध्ये काय होणार की हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायरला सिग्नल कुठून भेटणार? टाइम बेस जनरेटरपासून. तर बघा, 2 म्हणजे काय? नॉर्मल मोड. तर 2 कुठे आहे? इथे. जर स्विच इथे कनेक्ट केला मी, CRO मध्ये एक बटन असणार, एक बटन असणार XY मोडला आणि दुसरं बटन असणार नॉर्मल मोडला. करेक्ट. आपण जर नॉर्मल बटन बाय डिफॉल्ट तिथे असतं, नॉर्मल मोडमध्ये आहे म्हणजे याचा अर्थ काय की हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायरला सिग्नल हे कुठून भेटत आहे? स्वीप जनरेटरपासून भेटत आहे, म्हणजेच टाइम बेस जनरेटरपासून भेटत आहे. तर बघा, the time based generator is connected to the horizontal amplifier. कळालं? तर नॉर्मल मोड म्हणजे काय की स्वीप जनरेटर इज कनेक्टेड टू द हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर. सिग्नल आपल्याला दिसेल जो आपल्याला बघायचा आहे तो. पण स्पेशल जो मोड आहे तो आहे XY मोड. स्पेशल मोड कोणता आहे? XY मोड. तर XY मोड जर आपण CRO वर बटन दाबलं, बटन प्रेस केलं CRO वर, इन्स्ट्रुमेंटवर, तर काय होणार? आता हा स्विच 2 पासून निघून तो आता कुठे जाणार आहे? पोझिशन नंबर 1 ला. इथून निघाला तो, आता कुठे गेला तो? पोझिशन नंबर 1 ला. तर काय होतंय? इनपुट सिग्नल हा आता डायरेक्टली अप्लाय होतोय हॉरिझॉन्टल प्लेटला. नॉर्मल मोडमध्ये काय होतं की टाइम बेस जनरेटर म्हणजे स्वीप जनरेटर कनेक्टेड टू द हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर. पण XY मोडमध्ये काय होतंय? इनपुट सिग्नल हा डायरेक्टली हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायरला कनेक्ट होतो. तर याचे काही ॲप्लिकेशन्स आहेत. XY मोड जर आपण दाबलं तर इनपुट सिग्नल हा डायरेक्टली अप्लाय झाला हॉरिझॉन्टल प्लेटला. तर ह्या वेळेस
आपल्याला नॉर्मल सिग्नल दिसणार नाही आहे. नॉर्मल सिग्नल दिसणार नाही. नॉर्मल सिग्नल आपल्याला कुठे दिसणार? नॉर्मल मोडमध्ये. पण XY मोड हा स्पेशल मोड आहे ज्याच्यामध्ये इनपुट इज कनेक्टेड टू द हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर आणि नॉर्मल सिग्नल आपल्याला दिसणार नाही आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसणार आहेत? वेगवेगळे पॅटर्न्स. वेगवेगळे पॅटर्न्स आपल्याला दिसणार आहेत आणि त्या पॅटर्नचं नाव आहे लिसाजियस पॅटर्न. लिसाजियस पॅटर्न्स. तर लिसाजियस पॅटर्न जर हवे असतील तर आपल्याला कोणतं मोड यूज करावं लागणार आहे? XY मोड. ते कधी येणार? CRO वरील XY बटन दाबल्यावर XY मोड ऑन होईल. XY मोड ऑन होईल आणि XY मोड ऑन झाल्यावर काही वेगवेगळे पॅटर्न्स आपल्याला दिसतील आणि ते पॅटर्न्स म्हणजे काय आहे? लिसाजियस पॅटर्न्स. तर लिसाजियस पॅटर्नचा यूज आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. खूप इम्पॉर्टंट पॅटर्न्स आहेत हे. ओके. तर याच्यामध्ये सॉरी 2 मोड, XY मोड, नॉर्मल मोड. XY मोड म्हणजे काय? इनपुट सिग्नल हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायरला डायरेक्ट कनेक्ट झाला. आणि नॉर्मल मोड म्हणजे काय? नॉर्मल म्हणजे आपण जी डायग्राममध्ये बघितलं की टाईम बेस्ड जनरेटरपासून सिग्नल हा कुठे जाणार आहे? हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायरला. ओके. XY मोडचं स्पेशल आहे कारण की त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न्स आपल्याला भेटतील आणि ह्या पॅटर्नवरून आपण सिग्नलची फ्रिक्वेन्सी काढू शकतो आणि सिग्नलचा आपण फेज डिफरन्स पण काढू शकतो. ओके. तर हे आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत, येणार लेक्चरमध्ये, की लिसाजियस पॅटर्न म्हणजे काय आणि त्याचा यूज फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी आणि फेज काढण्यासाठी कसा होतो. ओके. सो दॅट्स इट फॉर टुडेज लेक्चर. नेक्स्ट लेक्चरला आपण बघूयात ॲप्लिकेशन्स ऑफ द CRO. थँक्यू.